नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच आज काँग्रेसने काढलेल्या मोर्चाला अनुषंगाने येणाऱ्या काही प्रश्नांवर. हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं. कालचा पहिला दिवस हा वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून गाजला आणि शोकप्रस्तावानंतर दिवसभरासाठी कामकाज दोन्ही सभागृहाचं तहकूब झालं आणि आज सभागृहातही गोंधळ झाला आणि सभागृहाच्या बाहेर सगळा दिवस गाजला तो वेगवेगळ्या मोर्चांनी. त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक हटवादी भूमिका घेत आहेत का? दुसरा प्रश्न आपला असणार आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यात विद्यमान सरकार अपयशी ठरते का? आणि तिसरा प्रश्न आपला असणार आहे की संसदीय आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न सोडवण्यात सर्वपक्षीय आमदार कमी पडत आहेत का? या सगळ्या चर्चेत सहभागी होण्याकरता आपल्यासोबत असणार आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे. काही वेळातच आपल्यासोबत ते येतील. आपल्यासोबत नागपूरच्या स्टुडिओवरून बच्चू कडू आहेत, अपक्ष आमदार. आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. आणि अब्दुल सत्तार आहेत, काँग्रेसचे आमदार मराठवाड्यातले. आणि या सगळ्यांसोबत आपण आजच्या दिवसातली हे सगळे महत्त्वाचे प्रश्न चर्चेला घेणार आहोत. बच्चू कडू, सुरुवात तुमच्यापासून करतो. ज्या प्रकारे आपण बघतोय की कालचा दिवस वेगळ्या विदर्भापासून गाजला, आज अपेक्षित जे सभागृहात होणार होतं तिथेही गदारोळ झाला आणि बाहेर देखील वेगवेगळे मोर्चे पाहायला मिळाले. कुठतरी विरोधकच एक हटवादी भूमिका घेत आहे आणि सरकार देखील त्याच हटवादी पद्धतीने चालतं असं नाही वाटत? खरं तर आपण पाहतोय का चर्चा व्हायला पाहिजे होती आणि आता विरोधकांना मोर्चाला जायचं होतं आणि म्हणून त्यांनी गोंधळ काढला. दोघंही मिळून होते, हे सगळं ठरलं होतं. सभागृहाच्या बाहेर हे सगळं ठरलं. सभागृहानंतर जे काही चर्चा होतं त्याच्यात हे सगळं ठरतं आहे आणि त्याच्यानुसार बरोबर आज सभागृहाचं कामकाज थांबवण्यात आलेलं आहे. तिकडे काँग्रेसवाल्यांना मोर्चात जायचं होतं आणि यांना चर्चाला उत्तर द्यायचं नव्हतं. अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे तशी करून ठेवली होती. आपण पाहतो का ही सगळी बनवाबनवी आहे. माझा सरळ आरोप आहे का काँग्रेसवाले ज्या ताकदीनं आज सांगत होते ती तुम्ही 5 वर्ष का कुठे गेले होते? तुम्हाला कर्जमाफी सोडा हो, तुम्ही व्याज माफी तरी सुद्धा का करा? तुम्हाला आठवलं नाही? साधी व्याज पुनर्गठन आपण 4 नाव केलं. 2008 पासून पुनर्गठन करतोय आणि आता शेतकरी बँकेच्या बाहेर गेला कारण पुनर्गठन मध्ये केल्यावरही त्याला तो कर्ज फेडू शकला नाही आणि त्याच्यामुळे तो व्याजही साध्य जर माफ केलं असतं काँग्रेस सरकारनं मागच्या, तर आज आपण पाहतो आहे का त्याच्यावर आत्महत्याची किंवा सावकाराकडे जाण्याची वेळ आली नसती. दुसरी एक गोष्ट आहे का जे विरोधक सत्तेत बसले, मग फडणवीस साहेब असन, एकनाथजी खडसे असन, ते 6,000 रुपये कापसाले भाव भेटा म्हणून रस्त्यावर होते आज या वेळेस. मग कुठे गेले? ही सगळी बनवाबनवी आहे. यांना शेतकऱ्यासाठी काय पडलं नाही, पक्षांना शेतकऱ्यासाठी काय पडलं नाही. सत्तेवर कसं यायचं आणि सत्ता सुटली का अक्कल येतं, हा त्याचं मोठं उदाहरण आपल्यासमोर येत आहे. काय म्हणाल अब्दुल सत्तार की सत्तेत असताना तुम्ही काय केलं नाही, आता सत्ता सुटल्यानंतर हे सगळं शहाणपण सुचते असा आरोप करतात बच्चू कडू? नाही, बच्चू कडूला एक तर आठवण राहत नाही. माझ्या माहितीप्रमाणे आपण पाहिलं 2009 मध्ये आम्ही 72,000 कोटी रुपये माफ केले. राज्य सरकारने 6,200 कोटी रुपये माफ केले आणि 5 एकरच्या आतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली. हे म्हणते व्याज माफ केलं नाही. म्हणून बच्चू कडू साहेबाला एकतर आठवण राहत नसल किंवा विसर पडला असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने गेल्या 15 वर्षामध्ये ज्या वेळेस आमचा शेतकरी राजा अडचणीमध्ये सापडला त्या वेळेस त्याला सरळ हाताने मदत करण्याचं काम केलं. ते अवकाळीचा पाणी असेल किंवा गारपीट असेल, दुष्काळी परिस्थिती असेल किंवा शेतकऱ्यावर येणारे अनेक संकट, ते मालाला भाव असेल, खताची अडचण असेल, या सर्वांमध्ये शेतकऱ्याला मदत करण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने केलं. परंतु तरीही आमचे मित्र म्हणतात का त्यांना ही माहिती देण्यासाठी मी सांगितलं का 2009 मध्ये आम्ही जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी केली. राहिलं विद्यमान सरकारचा आणि आमचा काही सेटलमेंट आहे असं ते बोलतात. त्यांना हे माहीत नाही का सरकार सत्ताधारीच्या विरुद्ध विरोधी पक्षाला शेतकऱ्याच्या भावना, शेतमजुरांच्या भावना, दलितांच्या, पीडितांच्या या सर्व भावना लोकांच्या समोर मांडण्याचा जो काही आमचा सभेमध्ये प्रकार असतो त्याच प्रकारे आम्ही सभागृहामध्येही त्यांच्या भावना मांडणं. आज हजारो शेतकरी आत्महत्या करू लागले.
त्याचा परिणाम लाखो लोक शेतकरी आज रस्त्यावर उतरले आणि विधान भवनावर मोर्चा काढण्याचा नागपूरच्या इतिहासामध्ये इतके लोक जमा झाले नाही. इतके भयानक लोक ज्यावेळेस जमा होतात त्यावेळेस शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकरी अडचणीमध्ये, आणि त्याची लढाई आम्ही सभागृहामध्ये लढणार. जोपर्यंत हे सरकार त्याला माफी देणार नाही, नवीन कर्ज देणार नाही, तोपर्यंत आम्ही हे सभागृह चालू देणार नाही. नाही, पण सभागृह सरकारने आज चालू ठेवण्यासाठी म्हणून सगळा आग्रह धरला, किंबहुना सभागृहात चर्चा त्या विषयावर लावली. केवळ आरोप असा होतोय काँग्रेसवरती की त्यांना मोर्चा पूर्ण करायचा होता म्हणून सभागृहात गोंधळ घालून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील बाहेर पडले. नाही, मोर्चामध्ये आम्ही 42 आमदार आहेत आणि लाखो शेतकरी तिथं आहे. आम्ही 42 आमदार नाही बी गेलो असतो तर तो मोर्चा थांबला नसता. अशोकराव चव्हाण साहेब खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रांत अध्यक्ष होते आमचे, त्यांनी सर्व व्यवस्था एक शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी ते निघाले त्या ठिकाणापासून तर मोर्चाच्या अंतिम ठिकाणापर्यंत त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी विचारविनिमय करून आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीने हा लाखो लोकांचा मोर्चा निघाला. आम्ही फक्त 40 आमदारासाठी तो मोर्चा नाही आहे. त्यांनी मोर्चा काढायचा. आम्ही आमची जी सभागृहामध्ये जी भावना आहे का, चर्चा कशाला करायची, आता चर्चेचं राहिलं काय. 50%च्या आत आणेवारी आलेली आहे. शेतकरी 3107 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आपण ही सर्व एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आज सरकारला समोर एकच आव्हान आहे की दिल्लीमध्ये या सरकारने आपला वजन वापरावं आणि दिल्लीकडून विशेष पॅकेज आणावं आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं. परंतु कृषी मंत्री जे आहे दिल्लीमध्ये राधा मोहनजी, त्यांनी अशोकराव चव्हाण साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं का आम्ही आतापर्यंत केंद्र सरकारकडून राज्य महाराष्ट्र सरकारला कोणतीही निधी दिली नाही. नाना पटोले खासदार म्हणतात का आपल्या महाराष्ट्र सरकारला सर्वात कमी निधी, सर्वात कमी मदत ही केंद्र सरकारकडून मिळते. याच्यामध्ये देशाची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर याच्यामध्ये महाराष्ट्र निधी घेण्यामध्ये सर्वात पाठीमागे आहे. असा हे शब्द नाना पटोलेचे माझे नाहीये. याचा अर्थ आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये तरीही शेतकऱ्याला ज्या अडवणूक पिडवणूक करू लागले त्यांनी आता फक्त घोषणा करावी आणि त्याची अंमलबजावणी गावागावापर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट हेक्टरी 25,000 रुपये नुकसान द्यावा ही आमची मागणी जी आज सरकारच्या माध्यम आपल्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारकडे आहे. ठीक आहे. शशिकांत शिंदे, बच्चू कडू बोला. 4,000 दिले होते, यांनी 4,000 दिले होते, यांनी फक्त 4,000 रुपये दिले होते. आता हे 25,000 मागतोय. तुम्ही फक्त हेक्टरी 4,000 रुपये दिले होते. तुम्ही फक्त हेक्टरी 4,000 रुपये दिले होते. लक्षात घ्या, सत्तारबाई फक्त 4,000 रुपये दिले होते. तुम्हाला माहित नाही. हा बरोबर आहे, 4,000 दिले होते. एकदा 4,000 दिले होते. 7,000 रुपये मी दिले. 25,000 आम्ही फळबागलाही दिलेले होते. 12,500 रुपये आम्ही बाकीच्या पिकाला जे जसं नुकसान झाली सर्वांना दिलं. आम्ही 12,500 कोटी रुपये दिले होते. आपल्याला लक्ष नसेल. काय म्हणाल बच्चू कडू? नाही, माझा प्रश्न आहे का कर्जमाफीनं प्रश्न मिटणार आहे का? कर्जमाफीनं प्रश्न मिटणार आहे का? कर्जमाफी पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाहीये, पण शेतकऱ्याला कर्ज का घ्यावं लागतं, कर्ज का घ्यावं लागतं, हा मूळ मुद्दा आहे. कायमची काय व्यवस्था करता येईल ते पाहायला पाहिजे ना. शशिकांत शिंदे काय म्हणाल? नाही, आजची चर्चा जी तुम्ही केलेली आहे, बच्चू कडूंनी जो प्रश्न विचारला त्याला माझं उत्तर एवढंच आहे. बच्चू कडूंनी परवाच्या दिवशी पेपर स्टेटमेंट दिलंय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हे सरकार काम करत नाही, शेतकऱ्यांचा निर्णय घेत नाही, म्हणून मी हात बांधून या ठिकाणी शेतकऱ्यांचा निषेध शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नावर सरकार हे करतं म्हणून निषेध करण्यासाठी मी सभागृहामध्ये या ठिकाणी येणार आहे. भूमिका अशी आहे की बच्चू कडू आत्ता स्टेटमेंट देताना सरकारचं असलेलं समर्थन करतात का, मला त्याचं क्लेरिफिकेशन होऊ द्या. एक दुसरा मुद्दा जो आहे की आपण आज सभागृहामध्ये जे कामकाज सुरू झालं, बच्चू कडूंनी सांगितलं की अशा पद्धतीने या ठिकाणी ठरवून सर्व केलं गेलेलं चुकीचं आहे. या राज्यामध्ये ज्यावेळेला विरोधी पक्षांचे मोर्चे येतात त्यावेळेला मोर्चाच्या वेळेला सभागृह चालू आणि बंद अशा प्रकारचं समीकरण होत नाही. सभागृह चालू राहून सुद्धा मोर्चा आपण करतो. फक्त एकच मुद्दा आला
की काल सभागृहाचं दुखवट्याचा या ठिकाणी शोक प्रस्ताव झाल्यानंतर सभागृह बंद झाल्यानंतर या सभागृहाचं कामकाज करताना मी बच्चू कडूचा प्रोसिडिंग वाचून दाखवेल की बच्चू कडू या सभागृहामध्ये म्हणालेले आहेत की पहिल्या प्रथम चर्चा न करता आपण मदत जाहीर करावी. आमची मागणी तशीच होती. आपल्याला कल्पना मी देऊ इच्छितो, मागच्या 2 वर्षापासून या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेला सुद्धा 3 दिवस हाऊस बंद होतं. आम्ही नंतर सरकारने सांगितलं तुम्ही चर्चा करा. आम्ही चर्चेला सुरुवात केली. दिले किती रुपये? 3,500 कोटी डिक्लेअर केले, 500 कोटी रुपये दिले. तरी सुद्धा आज माझं म्हणणं एवढंच होतं की या विषयाचं गांभीर्य वाढलं. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वेळा या सदनामध्ये चर्चा झाल्या. 3 वेळा सदनामध्ये चर्चा होऊन सरकारने उपाययोजना जाहीर केल्या. बच्चू कडूंना त्या मान्य असतील तर मला हरकत नाही, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या मान्य नव्हत्या. 15-16 मध्ये 965 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. दुर्दैव एवढंच आहे या गांभीर्याचं की या ठिकाणी काही मुलींनी आपल्या वडिलांना लग्नाचा बोजा पडू नये म्हणून 2 बहिणींनी आत्महत्या केल्या. त्या एका मुलीने आपल्या शिक्षणाचा भार वडिलांना पडू नये म्हणून आत्महत्या केली. काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन की आपण या शेतकऱ्यांचं बघितलेले दुर्दशा बघितल्यानंतर मला आत्महत्या करावी लागते, निदान माझ्या आत्महत्येनंतर तरी सरकारला जाग व्हावी. आपण सत्तेत असताना आत्महत्या झाल्या ना, आपण सत्तेत आपली सत्ता असताना आत्महत्या झाल्या. अहो बच्चूजी, आता मला बोलून द्या, मी तुम्हाला बोलतो. बच्चूजी तुम्ही काय सरकारची वकिली करू लागले का? आम्ही सरकारची वकिली करू लागले का म्हणता? बच्चूजी, तुमच्या सभागृहातल्या आणि सभागृहाच्या बाहेरच्या ऍक्टिंग आम्ही म्हणायच्या का? तुम्ही लोकांसाठी आंदोलन करताना. आता 1 मिनिट माझा ऐका. या ठिकाणी ज्या वेळेला शेतकऱ्याची कुटुंब आत्महत्या करायला निघता त्यावेळेला सदनामध्ये आम्ही मागणी काय करतोय? सभागृहामध्ये चर्चा करण्यापेक्षा आपण पहिली धोरणं जाहीर करा, मदत जाहीर करा. ज्या केंद्राचे मंत्री या ठिकाणी सांगतात की राज्य सरकारचा प्रस्ताव माझ्याकडे आला नाही, त्याच केंद्राचे मंत्री या ठिकाणी सांगतात की आत्महत्या करताना शेतकरी प्रेमाच्या भंगातून आत्महत्या करतात. या राज्याच्या मध्ये ज्यावेळेला हिवाळी अधिवेशन होत आहे किंवा अधिवेशन केंद्रातलं राज्यातलं होतं त्यावेळेला केंद्रीय पथक येतं, केंद्रीय पथक भेटी देतं, त्यानंतर कुठल्याही उपाययोजना जाहीर करत नाही. मग सर्वसामान्य जनतेपासून आमच्या सभागृहाचं म्हणणं होतं चर्चेतून करण्यापेक्षा तुम्हाला जे काही जाहीर करायचं आहे तुम्ही चर्चा केल्यानंतर जाहीर करणार आहात ना. चर्चा न करता तुम्ही जे काही जाहीर करायचं पहिलं जाहीर करा, ही शासनाची भूमिका आहे आणि या भूमिकेवर तुमचं मत मांडा, ती चर्चा होऊन द्या. ठीक आहे. शशिकांत शिंदे, चर्चा करायची आणि मदत जाहीर करायची भूमिका आहे सगळ्या विरोधकांची. राम शिंदे प्राध्यापक आपल्या सोबत आहेत, गृहराज्यमंत्री राज्याचे. राम शिंदे, काय म्हणाल? ज्या प्रकारे विरोधक आता आक्रमक होऊन असं म्हणतात की चर्चा करण्याच्या आधी जे काही तुम्हाला जाहीर करायचं शेतकऱ्यांच्या संदर्भात, प्रश्नासंदर्भात, दुष्काळासंदर्भात ते जाहीर करा आणि मग आपण चर्चा करू. आम्ही चर्चा पण करत नाही, त्यांनी मदत जाहीर. मला असं वाटतं की शशिकांत शिंदे साहेब तत्कालीन सरकारमध्ये मंत्री होते आणि अधिवेशन चालू असताना सभागृहाच्या बाहेर घोषणा करता येत नाही, हे कॉन्स्टिट्युशनल आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एखाद्या ज्येष्ठ माणसाने असं बोलणं संयुक्तिक नाहीये. आणि सरकार हे शेतकऱ्याच्या प्रश्नापासून बाजूला नाही. आमची भूमिका आहे की चर्चा करायची आणि चर्चेअंती आपले जे काही प्रश्न आहेत, आपल्या ज्या काही सूचना आहेत, त्या सूचनाच्या अधीन राहूनच सरकार घोषणा करेल, काही योजना जाहीर करेल. परंतु आज काँग्रेसचा मोर्चा होता आणि त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये आज अधिवेशन हे बंद सभागृह पाडायचं होतं आणि त्यांना चर्चा घडून द्यायची नाही. आता अशी तर कुठे या लोकशाहीमध्ये पद्धत नाहीये की चर्चा न करता घोषणा करा आणि मग बघूया, अशी स्थिती नाहीये. अब्दुल सत्तार, काय म्हणाल? आवाज बरोबर येत नाही. मी सांगतो राम कदम साहेब, मी आपला मान ठेवतो. आपण सांगितलेलं आहे, मी तुम्हाला मागच्या वेळेच्या सरकारच्या मधलं चर्चा करायच्या अगोदर आपण ही मागणी केल्यानंतर आपण चर्चाच्या अगोदर पहिल्या प्रथम घोषणा केली, नंतर चर्चा झाली. तरी सुद्धा आपण म्हणाला विधिमंडळाच्या बाहेर किंवा विधिमंडळाच्या आतमध्ये घोषणा करता येत नाही नियमावली. ही प्रथा ज्यावेळेला आपण सत्तेत बसला त्याच्या अगोदर सत्तेच्या विरोधात होते त्यावेळेला आपण केली.
कदम साहेब मला तुम्ही सांगा, मागच्या वेळेला आपण या ठिकाणी राम शिंदे साहेब मला सांगा, मागच्या वेळेला आपण सभागृहामध्ये चर्चा केली, सभागृहात चर्चा केल्यानंतर काय आपण घोषणा केली, केंद्रातून किती मदत आली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का, शेतकऱ्यांना हमी भाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना हेक्टरी मदत, या बाबतीमध्ये सरकारने भूमिका घेतली काय? सरकारने काय सांगितलं की कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या काय थांबणार आहेत का? त्या दिवशी खडसे साहेब सरळ म्हणाले की मला दाखवून द्यावं की मी उद्या कर्जमाफी जाहीर करतो, पण त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार आहे का? हे सरकारचं जर असं उत्तर असेल तर आम्हाला उत्तर द्या की कर्जमाफी न करता शेतकरी आत्महत्या कशा थांबवणार हे सरकारने जाहीर करावं, अशी प्रामाणिक इच्छा आमची आहे. नाही, मला राम शिंदे साहेबाला परत एक विनंती करायची आहे का तुमच्या सरकारची आर्थिक परिस्थिती आज शेतकऱ्याला मदत करण्याची नाही. पहिला, तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत किती, मी जे पाहू लागलो जी परिस्थिती, या परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांना एलबीटी माफ करतात, टोल माफ करतात, आणि आता तुमची परिस्थिती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारची तरी शेतकऱ्याला मदत करण्याची नाहीये. तुम्हाला केंद्राकडे जायचंय, केंद्रामध्ये तुमच्या पक्षाचं सरकार आहे, तिथून तुमचा पॅकेज आणायचा, पैसा आणायचा, जे काही तुम्हाला 4,000 कोटी पाहिजे का 6,000 कोटी पाहिजे, तुमची देण्याची कुवत नाहीये. पण यासाठी आपल्या सभागृहात चर्चा न करताही तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने पंतप्रधान महोदयाला विनंती करून आणि तिथून पॅकेज पैसा आणायचा आणि त्याची घोषणा करायची, इतकंच काम राहिलेलं आहे. सरकारकडे काही फार मोठा राज्य सरकार चर्चा करून काहीतरी देणार आहे, ही अशी दिशाभूल कदाचित तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला करत असाल तर हे चुकीचं आहे. मंत्री महोदय, मी जे तुम्हाला सांगू लागलो हे मी जे तुमच्या राज्याची, आपण ज्या राज्यामध्ये आज मी आमदार, आम्ही विरोधी पक्ष आहे, तुम्ही सत्ताधारी पक्ष आहे, तुमची आज पैसे देण्याची ऐपत नाहीये, पगार देण्याची ऐपत नाहीये, अशी परिस्थिती तुम्ही भयानक करून ठेवली राज्याची. परंतु या सर्व गोष्टीवर तुम्हाला केंद्राकडून पैसा आणायचा आहे, तर केंद्राकडून आणायचा आणि आमच्या सभागृहामध्ये घोषणा करायची, इतका सोपा काम आहे. आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी बिहारच्या विधानसभेच्या अगोदर कोणतीही चर्चा न करता त्या ठिकाणी 1,25,000 कोटी रुपयाची घोषणा केली. अनेक दुसऱ्या राज्याला जो पॅकेज दिला त्याचीही घोषणा केली. मग आपल्या महाराष्ट्र राज्यावर अन्याय का होतो? कारण की नाना पटोले खासदार आजच बोलले का आपल्या महाराष्ट्र राज्य सर्वात कमी केंद्राचा निधी घेणारा राज्य आहे, म्हणून तुम्ही केंद्राचे पैसे जास्तीत जास्त तुमचे घ्या. राम शिंदे साहेब उत्तर द्या. आपल्या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढा. नाही, याच्या अगोदर सांगितलंय की आता प्रश्न असा आहे की अधिवेशन सुरू आहे, आता सप्लिमेंटरी बजेट येणार आहे, त्या बजेटमध्ये जास्तीच्या तरतुदी केल्या आहेत, बजेट मंजूर होणार आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये भरीव अशी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये इथेच मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली होती, त्याची देखील अंमलबजावणी झाली. 4,002 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण केंद्र सरकारला देखील पाठवलेला आहे, त्याच्या अनुषंगाने 900 कोटी देखील प्राप्त झालेत. 900 कोटीच्या अगेन्स्ट आपले 920 कोटी सुद्धा खर्चित झालेले आहेत. आणि दुष्काळाच्या उपाययोजना करण्यासाठी विदर्भाचा भाग असेल, मराठवाड्याचा भाग असेल, तिथे दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्यानुसार सगळ्या 7-12 धारक शेतकऱ्यांना 3 रुपये किलोने तांदूळ, 2 रुपये किलोने गहू अशी योजना केलेली आहे. त्याचबरोबर 1,37,00,000 एवढ्या शेतकऱ्यांना, 7-12 धारक शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा आपण त्याच्यामध्ये विमा संरक्षणाची सुद्धा योजना लागू केलेली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जे शशिकांत शिंदे साहेब सांगतायत ना, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कर्जमुक्तीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं ताकद देऊन उभा करण्याचं काम केव्हा होईल, त्याच्या शेतीला पाणीही शाश्वत मिळेल आणि तो त्याच्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊन त्याच्या पायावर उभा राहील. त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं या ज्या मूलभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे सरकारने, त्या दृष्टिकोनातून सरकारचे हे प्रयत्न आहेत. आणि म्हणून हे जे सांगतायत की सरकारची, बोला नाही, ऐका जरा, स्थगिती. शशिकांतजी एक मिनिट, तुमचं सर्व ऐकून घेतलेलं आहे. बरं, ठीक आहे. बोला शिंदे साहेब बोला. मी आपलं सगळं ऐकून घेतलेलं आहे. 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या सरकारने राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती वाईट केलेली नाही.
याला जरा पूर्वीचा सुद्धा संदर्भ आहे हे जरा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि 1 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची आम्ही वाईट केलेली नाही, परंतु आम्ही वाईट परिस्थितीतून देखील या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उभा करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे ते प्रयत्न करण्याची मानसिकता घेऊन हे सरकार आपलं सरकार आहे या भूमिकेतून पुढे जात असताना दिसतोय. आणि ज्या ज्या शेतकऱ्यासाठी योजना लॉन्च करता येतील त्या केल्या. तुम्हाला माहित असेल राम शिंदे साहेब, बच्चू कडू काय म्हणतात बघा. 3 वर्षापासून मिळत नव्हते, ते ठिबकचे पैसे सुद्धा आमचं सरकार आल्याच्या नंतर दिले. बच्चू कडू बोला. नाही, तुम्ही टोल माफी दिली, तुम्ही एलबीटी रद्द केली, तेवढं आर्थिक परिस्थिती चांगली होती का? तेवढं आर्थिक परिस्थिती चांगली होती का? नाही याच्यामध्ये नाही एलबीटीला आता पर्याय जीएसटीचा टॅक्स आलेला आहे. आणि शेतकऱ्यासाठी तुम्ही आर्थिक टोल माफी सांगता आणि इतरांच्या वेळेस नाही सांगत. आणखी सांगा ना महोदय, ऐकून घ्या महोदय. कोणता ते सांगतो ना, एलबीटीच्या संदर्भामध्ये जीएसटी दुसरा टॅक्स आता पर्याय येऊ घातलेला आहे. त्याचं सुद्धा आता केंद्र सरकारमध्ये बिल येत आहे, ते मंजूर होईल. परंतु टोल मध्ये सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना पण जावं लागतं. ती सुद्धा शेतकऱ्यांसाठी या राज्यातल्या जनतेसाठी घोषणा केली, त्याची आमच्या सरकारने अंमलबजावणी केलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्यासाठी सुद्धा अंमलबजावणी करू, त्याची अजिबात काळजी करू नका. आणि आता याच अधिवेशनात फक्त तुम्ही चर्चेची तयारी ठेवा, सभागृह सोडून जाऊ नका, एवढीच आमची विनंती आहे. सभागृह सोडून जाऊ नका असं म्हणतात. ब्रेक घेतो. शशिकांतजी येतो तुमच्याकडे. शशिकांत शिंदे येतो. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर हाच मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे की सभागृहात चर्चा करा तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. चर्चेतले मुद्दे जर मार्गी लागले तर जे अपेक्षित आपल्याला जनतेला द्यायचं, शेतकऱ्याला द्यायचं आहे, ते किमान अंमलबजावणीच्या रूपाने पुढे जाते की नाही याचा अंकुश ठेवण्याचं काम सरकारने निर्णय घेतल्यानंतर हे खरं विरोधकांचं आहे. पण सभागृह जर बंद पडलं आणि कामकाजाची वेळ वाया गेली तर पुढे काय करायचं हा मुद्दा राहतो. तेव्हा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर याच्यावर चर्चा. ब्रेक नंतर स्वागत. काही फेसबुकच्या प्रतिक्रिया आपण सुरुवातीला घेऊया आणि नंतर आपल्या चर्चेकडे पुढे जाऊ. प्रदीप रोकडे ते म्हणतात की फक्त पाहणीवर पाहणी करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि विजय गायकवाड म्हणतात की राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त कोरड्या आश्वासनांची खैरात वाटतंय, ठोस उपाय काही करत नाहीये. त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत. पण जोच मुद्दा मगाशी प्राध्यापक राम शिंदे यांनी बोलताना उपस्थित केला की चर्चा आधी सभागृहात करूया आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचे ते सभागृहामध्ये आपण घेऊ. हाच मुद्दा शशिकांत शिंदे की सभागृहात केवळ वेगवेगळ्या मुद्द्यांवरती गोंधळ करण्यापेक्षा जर आपण चर्चेमध्ये सहभागी झालो, चर्चा केली आणि चर्चेतनं काही मार्ग शोधता आले तर त्याच्यात अधिकाधिक वेळ आपण घातला तर निश्चितपणे तोडगा निघू शकतो असं वाटत नाही का? चर्चा केली पाहिजे, सभागृह बंद न पाडता. यामध्ये असं असतं, एखाद्या विषयाचं गांभीर्य किंवा एखाद्या विषयाचं महत्त्व हे वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या आंदोलन, चर्चा, शस्त्र याच्या माध्यमातून ते करायचं असतं. सभागृहामध्ये गोंधळ घालतो याचा अर्थ असं नाही की सभागृहामध्ये कामकाज करण्याचा आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. ॲक्च्युली सरकारवर हा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट मी सांगतो, 2 मुद्दे आपण घ्या. राम शिंदेंच्याकडे गृह खातं आहे. ते म्हणतात की ठीक आहे, या उपाययोजना आम्ही लागू करण्याचा प्रयत्न केला, पण गेल्या 15-16च्या वर्षामध्ये इतक्या आत्महत्या झाल्या की त्या पूर्वी कधी झाल्या नव्हत्या. दुसरा मुद्दा आहे, आज त्या राज्याच्या मंत्र्यांच्या मेहुण्याने आत्महत्या केली अशी वर्तमानपत्रात आणि टीव्हीमध्ये बातमी आली. नापीक असलेल्या शेतीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्याचं क्लेरिफिकेशन त्यांनी वेगळं केलं असेल. तिसरा मुद्दा मी सांगतो, यांच्या असलेला मित्र पक्ष, त्यांचे प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे सगळ्या लोकांची या सरकार यामध्ये या असलेल्या शेतकऱ्याला अन्याय करतोय ही भूमिका घेऊन तुम्ही आक्रमकता दाखवा अशी भूमिका केली जाते. एक तर सत्तेमध्ये सहभागी व्हायचं आणि बाहेर आम्ही सगळ्यात अशा प्रकारचा विरोध करणारे विरोधी पक्ष म्हणून दाखवायचं, असंही नौटंकी आहे. मग तुमचा मित्र पक्ष तुमच्यावर नाराज आहे. मग या संदर्भामध्ये खरोखरच सर्व आपल्या मित्रांपासून विरोधातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेची आज एक मोर्चा आला. मोर्चाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्यावेळेला काय बोलाल काँग्रेस पक्षाचा, पण लक्ष घ्या, 1 वर्षानंतर जनतेने दिलेला प्रतिसाद हा तुम्ही विसरू शकत नाही. याचाच अर्थ आहे की आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. राहिली चर्चेचा विषय, मी आपल्याला कल्पना देऊ इच्छितो की विधिमंडळामध्ये आता उद्या 10,000 कोटीचा यांची पुरवणी मागणी आहे. यांनी सांगितलं अब्दुलजी सत्तारने, ती वस्तुस्थिती आहे. आज आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना
यांना फक्त एकमेव आधार हा केंद्राचा आहे आणि हा केंद्राचा आधार असताना 7वा वेतन आयोग परत येणार आहे. सत्याच्या असलेल्या केंद्रामधून मदत मिळावी ही अपेक्षा आहे. केंद्रातून मदत गेल्या मागच्या वर्षी मिळाली का? ज्यांनी मागणी केली त्यापेक्षा कमी आली. कृषी मंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे अजून प्रस्ताव आलेला नाही. या देशाचे पंतप्रधान, मी राजकीय बोलत नाही, पण आज सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी अशी होती की देशाचा पंतप्रधान परराष्ट्रामध्ये जातात, तिथं मदत जाहीर करतात. मग महाराष्ट्राची 2 वर्षापासून दुष्काळामध्ये 1 दिवस यावं आणि मदत जाहीर करावी एवढी माफक अपेक्षा आहे. मला मिळालेली माहिती कदाचित राम शिंदे सांगतील की केंद्राने अशी भूमिका ठरवली आहे की आम्ही महाराष्ट्राच्या उत्पन्नाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापेक्षा 10% जास्त निधी आम्ही दिलेला असल्यामुळे आता त्यातच राज्य सरकारने भागवावं असा जर निर्णय असेल तर या सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं न्याय मिळू शकत नाही. प्राध्यापक राम शिंदे काय म्हणाल? शेतकऱ्यांना हमी भाव मिळू शकत नाही. नाही, एकतर विषय असा आहे की या चर्चेच्या दरम्यान जो काही विषय आहे त्या अनुषंगानं पहिल्यांदा शशिकांत शिंदे साहेबांनी पण आता कबूल केलंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सप्लिमेंटरी बजेटमध्ये तरतूद केली. मला त्यांना सांगावंसं वाटतं आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेला पण सांगावंसं वाटतं की पूर्वी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सलग दुष्काळाची छाया ह्या महाराष्ट्रावर एकच मिनिट घेतो. निमित्तानं आता आपण बघितलं असेल की शशिकांतजी त्यांना पूर्ण करू द्या, मी येतो तुमच्याकडे. हा, बोला बोला. मला पूर्ण करून द्या, मी आपलं पूर्ण तुम्हीच करा, तुम्ही पूर्ण करा. कंटिन्युअस हा कंटिन्युअस दुष्काळ सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कधीच या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छावण्या सुरू कराव्या लागल्यात अशी कधीच महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून दुष्काळाचं भीषण हे गांभीर्य निश्चित स्वरूपामध्ये सरकारच्या लक्षात आहे आणि म्हणूनसाठी सातत्यानं केंद्राकडे सुद्धा प्रयत्न करतोय. राज्याच्या सुद्धा जो काही आपत्ग्रस्त निधी आहे त्याच्यामधून सुद्धा आपण ह्या तरतुदी करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे आणि शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की मंत्र्यांच्या मेहुण्याने हा आत्महत्या केली, तर त्यांनी सुद्धा क्लिअर केलंय की ही मंत्र्यांच्या मेहुण्याने आत्महत्या दुसऱ्या कारणाने केली, हे याच्या पूर्वीच मीडियाला येऊन गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज सुद्धा जे सभागृह बंद पडलं की सभागृह बंद पडण्याचा जे काही कारण होतं ते तर समोर आलेलंच आहे, परंतु आजच्या जर कार्यक्रम पत्रिकेमध्ये पाहितलं तर खालच्या आणि वरच्या दोन्ही सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाचा जर कोणता ठराव होता तर तो शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या संदर्भामध्येच आजचा ठराव होता. आणि हा ठराव 260 अन्वे आणि 293 अन्वे दोन्ही सभागृहामध्ये आणला होता. निश्चित स्वरूपामध्ये या माध्यमातून राम शिंदे साहेब काय लिहिलं होतं ते आपण देखील वाचा. माझ्याकडे तर ठरावच आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो. एक मिनिट ऐका. बोला शशिकांतजी, बोला. राम शिंदे माझ्याकडे ठरावच आहे ना. दोन मुद्दे क्लिअर करा. एक मुद्दा एवढा मोठा ठरावच आहे माझ्या. तरतूद ऐका. मागच्या वेळेला तुम्ही तरतूद केली त्या तरतुदीची सर्वसामान्य शेतकऱ्याला निधी मिळाला का? एक. मी जास्त लांब नाही जात. तुम्हाला मी मागच्या वेळेला दुष्काळाच्या व्याप्तीमध्ये टँकर मिळाला ते सुद्धा सांगतो. 4000 तुम्ही ऐका माझा होऊन द्या. शोधनामध्ये तुम्ही सांगितलं होतं की दुष्काळाच्या अधिकारावर 4000 तहसीलदारात देतो. मी आता इथं बसलोय. आता तुम्ही ते अधिकार मागच्या वर्षापासून कलेक्टर दिलं. एक साधं उदाहरण दिलं. राहिली तुम्ही 293 सत्तारूढ पक्षाची चर्चा दाखवली. मी आपल्याला सांगतो ती 293ची चर्चा वाचा. माझ्याकडे प्रोसिडिंग आहे. त्या चर्चेमध्ये तुम्ही काय दिलंय? त्या चर्चेमध्ये वरती तुम्ही सरकारने काय काम केलं त्याचं समर्थन दिलंय की यामध्ये 500 कोटी आपण दिले, शासनाने मदत केली, शेतकऱ्यांना दिलासा दिला, शेतकऱ्यांना समाधान केलं. आणि पुढे तुम्ही लिहिलं की त्यामध्ये तुम्ही आम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली हे जाहीर केलं, त्याचं समर्थन केलं आणि तो ठराव आणला. आणि खाली लिहिलं भविष्य काळामध्ये आत्महत्या होऊ नये या संदर्भामध्ये सरकारने उपाययोजना काय करावं या संदर्भात निर्णय घ्या. एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना वाचवण्याच्या संदर्भात दुष्काळाची मदत केलेली जाहीर केलेलं उत्तर करताय आणि खाली परत तिथे की तुम्ही तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यासाठी उपाययोजना काय करायचा याचाच अर्थ तुम्ही यामध्ये सरकार फेल्युअर कबूल केला. प्रश्न आहे. हा बच्चू कडू बोला. माझा एक शिंदे साहेब येतो तुमच्याकडे. बच्चू कडू बोला. हा माझं असं मत आहे का विरोधकांनी गोंधळ घातला आणि विरोधकांनी गोंधळ घालणं हे सभागृहाला शोभनीय नाही आहे.
आणि दुसरी गोष्ट अशी आहे वा 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 का गोंधळात कामकाज बच्चू पूर्ण कडू, केलं सत्ताधाऱ्यांनी. या सभागृहात हे तुमच्या दोन्ही घरच्यांनी चुकतं किती गोंधळ घातला तरी एकतर गोंधळात कामकाज करून घेणं, तुम्ही गोंधळात कामकाज करून घेणं हे पण चुकीचं आहे आणि गोंधळ करणं हे पण चुकीचं आहे. आणि माझा शशिकांत साहेबांना सवाल आहे, अब्दुल सत्तार साहेबांना सवाल आहे का तुमची जेव्हा सत्ता होती 2012-13 मध्ये कापसाले भाव 3,900 दिले होते, तुम्ही का दिले 3,900 रुपये भाव, आणि 13-14 मध्ये 100 रुपये वाढवले, फक्त 4,000 केले. हे आपलं बरोबर होतं? 4,000 रुपये भाव, 3,000 रुपये, 900 रुपये भाव दिला, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याचा कळवळा का नाही आला? तुम्ही याचं उत्तर मला तुम्हाला पाहिजे. अब्दुल सत्तार भाई, मला तुमच्याकडून हे उत्तर पाहिजे. 900 रुपये भाव का दिला तुम्ही? 5,000 भावची. शशिकांतजी एक मिनिट, सत्तार भाई उत्तर द्या. शशिकांतजी एक मिनिट, शशिकांतजी एक मिनिट, माझा प्रश्न आहे. बच्चू कडू एक मिनिट थांबा. सत्तार साहेब उत्तर द्या. साहेबांना आहे का तुम्ही 6,000 रुपये भाव मागत होते? बच्चू कडू एक मिनिट, सत्तार साहेब उत्तर द्या. काँग्रेसच्या सरकारच्या वेळेस भाजपवाले 6,000 रुपये भाव मागत होते, आता 4,100 का देता? सत्तार साहेब उत्तर द्या. नाही, तुम्ही तरी विसरतात बच्चू कडू साहेब, त्यावेळेस प्रायव्हेट व्यापाऱ्यांची खरेदी ही 4600 रुपये होती, 5200 पर्यंत गेली, आणि 5200 पर्यंत गेल्यानंतर आपल्या व्यापाऱ्यांनी खोटे बोलू नका, खोटे बोलू नका. आता शेतकऱ्यासाठी लबाड बोलू नका, शेतकऱ्यासाठी लबाड बोलू नका. मला उत्तर पाहिजे, मला उत्तर पाहिजे. तुम्ही राज्य सरकारनं 6,000 रुपये भावाची शिफारस केली होती, राज्य सरकारनं 6,000 रुपये भावाची शिफारस केली होती, राज्य सरकारनं 6,000 रुपये 5200 पर्यंत गेला, आणि तुम्ही फक्त 4,000 ऐकणार नाही. मार्केटला 4,500 होऊ लागले. बच्चू कडू एक मिनिट त्यांना बोलू द्या. बच्चू कडू बोलू द्या त्यांना. तुम्ही चुकीची माहिती देऊ लागले बच्चू कडू. मी तेच सांगू लागलो का माझ्या गावालाही शेतकऱ्यांचे जे कापसाचे प्रायव्हेट व्यापारी 32 जिनिंग आहे, आणि 32 प्लॅन्टवर जो आमचा कापूसचा मंडीच्या माध्यमातून कापूस खरेदी केला जातो, मी त्याचे भाव सांगू लागलो. चुकीचे असेल तर तुम्ही आजही माझ्याकडे त्याची माहिती मी तुम्हाला बिल सहित देईल. आणि ही जी परिस्थिती आहे म्हणजे 2 वर्ष अगोदरचा भाव आणि आजचा भाव मार्केटच्या भावाचा माझा राज्य सरकारनं 6,000 केली होती. अरे राज्य सरकारनं 6,000 रुपये केले होते, आणि तुम्ही फक्त दिले होते हमी. एक मिनिट बच्चू कडू, समजणार नाही तुम्हाला. अब्दुल भाई ते म्हणतात की राज्य सरकारने 6,000ची, अब्दुल भाई राज्य सरकारने 6,000ची शिफारस केली, 4,600चा भाव का दिला, 3,900चा भाव का दिला, असा त्याचा विचार नाही. नाही, तेच बोलू लागलो मी. हे जे तुम्हाला जे माहिती देऊ लागले ना, त्यावेळेस 2012-13 मध्ये प्रायव्हेट व्यापाऱ्यांनी हे 4600 ते 48, 5200 पर्यंत खरेदी केली. हे चुकीचे माहिती. त्यावेळेस ही जळगाव मध्ये 1000 रुपयाचा फरक आहे, 1000 रुपयाचा फरक आहे, आणि अरे ऐका ना, तुम्ही मार्केटचे भाव, शिफारसचे भाव आणि हमी भाव मोर्चा निघाला, आणि 1000 रुपयाचा फरक आहे. पार्टी कुठे गेले होते तेव्हा तुम्ही? कुठे गेले होते सांगा, तेव्हा कुठे गेले होते ते सांगा. आणि आता ऐका तर खरी, तर ऐकणार नाही तर कसं ऐकून घ्या पाहिजे. विद्युत कनेक्शन ऐका, कनेक्शन तुम्ही ऐकणार नाही तर हे लोकांना दिशाभूल करून भारतीय जनता पार्टी मला एक मिनिट बच्चू कडू, सत्तार भाई एक मिनिट, त्यांचे लोक ऐकत असेल, तुम्ही ऐकणार नाही. एक मिनिट या सगळ्या याच्यावरती आपण कुठतरी जनतेची सगळे मिळून दिशाभूल करतोय असं वाटत नाही का? सर्वपक्षीय आमदार एकत्रित येऊन हे प्रश्न सोडवले पाहिजेत. जर जनता दुष्काळाच्या प्रश्नामध्ये होरपळत असेल तर आपण याच मुद्द्यावर किती दिवस राजकारण करणार? निर्णयापर्यंत येणार का नाही सगळे मिळून? नाही, अहो मानसिकता पाहिजे. तुम्ही सांगा, कुंभमेळाव्यासाठी 2,000 कोटी खर्च केले, कुठे चर्चा झाली? कुठे कॅबिनेटमध्ये चर्चा आली? 7वा वेतन आयोग हे देतात, कुठे चर्चा झाली? कुठे पक्षाला आमदाराला एकत्र यावं लागलं? 7व्या वेतन आयोगासाठी एकत्र यावं लागत नाही. शशिकांतजी मला उत्तर देऊ द्या. आता बोला. आता बच्चू कडू ज्याप्रमाणे पोटतिडकीने बोलतात, मला एकच प्रश्न विचारायचा आहे. मागच्या कालावधीमध्ये आणि आमचं सरकार असेपर्यंत शेतीमालाला भाव वाढत गेला का नाही हे तुम्ही सांगावं, नाही तर आम्ही रेकॉर्ड घेऊन दाखवतो. उद्या आपण शेतीमालाच्यावर चर्चा करू. दुसरा मुद्दा आहे, आजच्या घडीला आता
मागे जे कापसाला भाव मिळत होता त्याच्यापेक्षा आता चालू वर्षाला सुद्धा भाव कमी मिळतो, तेव्हा बच्चू कडू तुम्ही याच सरकारला समर्थन देता. तुम्ही ते आवाज वाढवून बोलवण्याच्या बाबतीमध्ये मी फार शेतकऱ्यांचा कैवारी असं दाखवण्याचा माझं काही प्रयत्न समर्थन करताना नाहीये. उद्या माझं समर्थन मला नाहीये. एक मिनिट चुकीची मला आता माहिती बोलून द्या, आता मला बोलून द्या, आता मला बोलून द्या. आता नाही उद्या तुम्ही सभागृहामध्ये, उद्या तुम्ही सभागृहामध्ये तुम्ही पक्षाचा संबंध बोलत नाही. मी तुम्ही टीका करताना मी कसं काम करतो असं दाखवता ना, ते चुकीचं आहे. तुम्ही सांगा उद्या तुम्ही सभागृहामध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबतीमध्ये तुमची भूमिका आणि आमची भूमिका यात जर फरक असेल तर त्यामध्ये आम्ही दोषी होऊ. आमची भूमिका सरळ आहे की या असलेल्या सरकारच्या माध्यमातून मदत मिळावी. तुमची इच्छा नाही का? तुमचं म्हणणं आहे चर्चा व्हायला पाहिजे आणि चर्चा झाल्यानंतर जे काम झालं नाही असताना त्याची माफी मागा, त्याची माफी मागा. तुम्ही तुम्ही माफी मागा, पहिले माफी तुम्ही माफी मागा. आम्ही होतो तोपर्यंत कर्ज माफी मिळाली. तुम्ही तुम्ही आहे ना उगीच शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून दाखवू नका. तुम्ही दोन्ही बाजूंची मलाई खाता. सरकार ज्याचा बसेल ना त्या सरकारची तडजोड करून तुम्ही तडजोड करून राजकारण करता, ते सोडून द्या. आता तुम्ही भूमिका मांडा. भूमिका विरोधात लोकांनी बसवलं, पण जे चुकीचे वागतायत त्यांचं समर्थन करू नका. गेले 1 वर्षामध्ये सत्ता सरकार बसल्यापासून एक काम असं दाखवून द्यावं बच्चू कडू की तुम्ही त्यांना सांगा. प्रश्न विचारला, शिंदे साहेबांना पण प्रश्न आहे, त्यांना पण माझा प्रश्न आहे का तुम्ही 6,000 रुपये भाव देणार का? आता एक मिनिट शशिकांत शिंदे, एक मिनिट शशिकांत शिंदे, एक मिनिट हा दुष्काळ 6,000 रुपये क्विंटलचे भाव मागितले. शशिकांत शिंदे एक मिनिट. प्राध्यापक राम शिंदे सांगा की हाच मुद्दा आहे, 6,000 रुपये हमी भाव देणार का? शशिकांत जी एक मिनिट, शशिकांत जी एक मिनिट, दुष्काळ बोला ना. शशिकांत जी एक मिनिट, बोलता येतं का? तुम्हीच फक्त कैवारी आहेत. फक्त उल्लू शशिकांत जी एक मिनिट, शशिकांत जी एक मिनिट. प्रश्न दुष्काळाचाच आहे, त्याच्यावरच चर्चा करायची. काय प्रश्न येतो त्याच्यावरच चर्चा करायची. भाव दिला, आमच्याकडे कर्जमाफी झाली, 75 कोटीचा 1,000 कोटी कर्जमाफी आम्ही केलेला आहे, तर तुम्ही समर्थन केलं. तुम्ही काय सांगता? तुम्ही लुटलं जास्त, तुम्ही लुटलं जास्त, दिलं कमी. एक मिनिट शशिकांत जी एक मिनिट, माफ केले काय तुराने बच्चू कडू. शशिकांत जी एक मिनिट थांबा, मी तुम्हाला थांबवतो का? मला लुटलं किती ते सांगा. वैयक्तिक मुद्द्यावर शशिकांत जी बच्चू कडू जायचं नाहीये. एक मिनिट प्राध्यापक राम शिंदे बोला तुम्ही. प्राध्यापक राम शिंदे आता कोणी बोलणार नाही. प्राध्यापक राम शिंदे. 100 उद्योगांना 100 उद्योगपतींना 2 लाख कोटी बच्चू कडू. मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या मला ऐका, बोला बोला. महाराष्ट्रातली जनता आणि सर्व शेतकरी ही चर्चा ऐकतायत आणि चर्चा ती तेवढ्या उंचीची आणि क्वालिटीची झाली पाहिजे. शेवटी याच्यामधून सगळ्यांना म्हणजे सजेशन घेतले जातील, त्याच्यानुसार त्याच्यावर कारवाई जाईल. पण असा उगाच एखाद्या प्रश्नाला त्यांनीच काउंटर करायचं आणि नको त्या विषयाकडे हे फरफटत जात असेल चर्चा, तर हे काही उचित नाहीये. आणि म्हणूनसाठी टू द पॉइंट चर्चा व्हावं लागेल. बच्चू कडूंनी मी काही प्रश्न मांडले ते पण ऍक्सेप्ट करू, शिंदे साहेबांनी मांडले ते पण ऍक्सेप्ट करू. हो, ज्या पद्धतीने स्टेटमेंट आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं विषय असा आहे की मी पण कृषी राज्यमंत्री आहे म्हणून आपल्या या चर्चेमध्ये त्यांनाच ऍक्टिंग करता येते. उगीच दोन्ही सरकारला दोष द्यायचा. आत्ताच्या दुष्काळावर चर्चेत सहभागी व्हायचं कारण कृषी राज्यमंत्री आहे म्हणून या बिघडीत खाता आहे म्हणूनच मी झालेलो आहे. आणि म्हणूनसाठी चर्चा ही योग्य पद्धत बोला बोला चर्चा ही योग्य पद्धतीने झाली पाहिजे. आणि म्हणून गेल्या जर 3-4 वर्षाचा कालखंड बघितला आपण, तर आपण हे जे कापसाचे रेट जे ठरवून राज्य सरकार वरती देतं आणि ते जे काही पॅरामीटर्स लावलेले असतात त्या अनुषंगाने केंद्र सरकार काही ते पॅरामीटर ऍक्सेप्ट करत नाही. आणि मग गेले जर आपण बघितला 11-12चा रेट तर 3,150 आहे, 12-13चा 3,900, 13-14चा 4,000 आहे, 14-15चा 4,050 आहे, यावर्षी 4,100 आहे. आणि मग हा दरवर्षी पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढत नाही. आणि मग आपली जी काही मिनिमम सपोर्ट प्राइस काढण्याची जी पद्धती आहे, केंद्र सरकारची जी काढायची पद्धती आहे आणि ओव्हरऑलच केंद्र सरकारला संपूर्ण देश समोर ठेवून त्यांची मिनिमम सपोर्ट प्राइस जी काढण्याची पद्धती आहे, याच्यामध्ये तफावत आहे. निश्चित स्वरूपामध्ये ह्या ज्या किमती आहेत की आता गेल्या वर्षी 6,505 हा राज्य सरकारचा दर होता आणि यावर्षी 6,894 रेट आहे. त्या तुलनेमध्ये तो कमी मिळतोय हे खरं आहे, परंतु या अनुषंगानं 166 केंद्र
हे सीसीआय आणि पणन महासंघाच्या माध्यमातून खरेदी केंद्र आपण सुरू करण्यासाठी यावर्षी प्रस्तावित केले आहेत. तेवढे आणखी सुरू झाले नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते सुरू करत असताना यावर्षी 4,66,724 क्विंटल एवढा कापूस खरेदी केलेला आहे आणि 45,96,96,000 एवढा कापूस प्रायव्हेटवाल्यांनी सुद्धा खरेदी केलाय. परंतु मला याच्यातून असं सांगायचंय की सरकार हे कापूस खरेदी करत असताना बच्चू कडू असतील, शिंदे साहेब असतील, की हा त्या तुलनेमध्ये राज्य सरकारने जे प्रस्तावित केलेला दर आहे तेवढा काही दर मिळत नाही आणि हा दर वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्य सरकारने मागणी येते वेळोवेळी आणि तो दर वाढवण्याची मानसिकता बरोबर आहे. कारण आता दरवर्षी प्रत्येक वर्षी हा जो उत्पादन खर्च आधारित आहे हा वाढत चाललेला आहे आणि त्या तुलनेत मात्र आपल्याला दर मिळत नाही आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. ह्याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे. आपण जी पद्धती आहे त्याच्यापेक्षा किंमत काढण्याची आणि केंद्र सरकारची पद्धती ही कुठंतरी मॅच करावी लागेल. तर मला शेवटचा एक प्रश्न सगळ्याच पाहुण्यांना विचारायचा आहे. शशिकांतजी तुमच्यापासून सुरुवात करतो. कर्जमाफीवर सुद्धा आलं. शशिकांतजी तुमच्यापासून सुरुवात करतो. शेवटचा प्रश्न की 2 दिवस सभागृहाचे जे 2 आठवड्याचं अधिवेशन आहे त्यातले वाया गेलेत. यापुढे सभागृहात चर्चा करून प्रश्न मार्गी लावायचे की सभागृहाचा वेळ वाया घालवायचा हे तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे विरोधकापासून सुरुवात करतो. यामध्ये एकच मुद्दा आहे. राम शिंदे म्हणाल्याप्रमाणे महाराष्ट्राची जनता या शेतीच्या संदर्भातून शेतकऱ्यांच्या संदर्भात न्याय मागण्यासाठी इथं अपेक्षेने बसलेले आहे. मग विधिमंडळात चर्चा असो किंवा तुमच्या चॅनलची चर्चा असो, चर्चा ही कॅटेगरी प्रमाणे आणि त्या लेवलवर झाली पाहिजे. उगीच आवाज चढून चर्चा होत नसते. प्रत्येकाला आवाज चढवता येतो. फक्त एकच मुद्दा आहे. आज राम शिंदेंनी जो मुद्दा मांडला, राम शिंदे साहेब, माझं एक आत्ता म्हणणं आहे सरकारच्या माध्यमातून की आपण ज्या हमी भावाबद्दल बोलतोय, दुष्काळाच्या शेतकऱ्यांची आज अडचण आहे की पीकच आलेलं नाही आहे. ही चर्चा करत असताना चर्चा करण्याची आमची 100% तयारी आहे. माझं म्हणणं आहे की चर्चेची वाट न बघता सरकारने पहिल्या प्रथम घोषणा केली तर फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. नाहीतर मागच्या 2 चर्चेमध्ये काय दिलं, आमच्या अपेक्षा किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का, तर त्याचं उत्तर नाही आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की एकदा चर्चा झाली आणि उत्तर दिलं की परत तो विषय संपतो. म्हणून आमची विनंती एवढीच होती की तो विषय उत्तर दिल्यानंतर मग चर्चेला यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. मला जरा आम्ही करू. मला मध्ये जरा बोला. नाही शिंदे साहेब, आपल्याला आपल्या प्रश्नाच्या अनुषंगिक मला सांगायचंय की नोव्हेंबर डिसेंबर 2014 मध्ये जे 12 जिल्हे बाधित झाले होते अवकाळी पाऊस आणि गारपीटनी, त्यावेळेस आपण 86 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. फेब्रुवारीमध्ये 21 जिल्हे बाधित झाले होते, त्यासाठी 317 कोटी उपलब्ध करून दिला आणि गेल्या वर्षी याच हंगामामध्ये ज्यावेळेस अधिवेशन झालं त्या वर्षी 4,421 कोटी नुकसान झालं शेतकऱ्याचं, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की चर्चा झाल्याच्या नंतरच प्रश्न सुटेल. अदरवाईज आपण जे सांगितलं की चर्चा झाली, उत्तर दिलं आणि प्रश्न सुटणार नाही असं नाही. आणि म्हणून त्याचा रेफरन्स देऊनच मी सांगितलं की गेल्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी, कृषी मंत्र्यांनी वरच्या सभागृहामध्ये 4,421.70 एवढ्या कोटीची घोषणा केली आणि ते शेतकऱ्यांपर्यंत अनुदान आपण या वर्षभराच्या कालखंडात पोहोचू शकतो. ठीक आहे, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. माझा वेळ संपलाय. आपण परत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सभागृहातल्या आलेल्या सगळ्या चर्चा करूया. पण ज्या प्रकारे सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती आरोप करतायत, हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सभागृहात जरी आरोप झाले असले तर चर्चेतनं मुद्दा सोडवून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणं आणि दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला कुठतरी थोडासा दिलासा हा पैशातून मिळू शकणार नाही, कर्जमाफीतून मिळू शकणार नाही, तर तुमच्या आधाराची त्याला गरज आहे. त्यामुळे तो आधार कसा निर्माण करायचा, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून की चर्चेतनं प्रश्न सोडवून, हे मात्र आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी ठरवायचं आहे. इथंच थांबू.